एकदा तरी विमानातनं प्रवास करावा हे खरं तर प्रत्येकाचं स्वप्न असतं आणि आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उडान योजना जाहीर केलेली आहे आणि त्याच उडान योजनेच्या माध्यमातून राज्यातल्या विविध शहरांमधनं मुंबईमध्ये केवळ 2,500 रुपयात प्रवास करणं तुम्हाला शक्य होणार आहे। सर्वसामान्यांना हवेत उडवण्याचं मोदी सरकारचं स्वप्न सत्यात उतरण्याच्या दिशेनं पहिलं पाऊल पडलंय। कारण उडान या महत्वाकांक्षी योजनेला सरकारनं हिरवा कंदील दाखवलाय। This service will have to increase, and increasingly, probably if you went a few decades back, flying was a rich man's prerogative. Today it's become a common man's prerogative, and it's bound to become universal in a matter of time. So everybody is working in that direction. उडान योजनेनुसार आता नाशिक ते मुंबई, नाशिक ते पुणे, कोल्हापूर ते मुंबई, सोलापूर ते मुंबई, जळगाव ते मुंबई, नांदेड ते मुंबई आणि नांदेड ते हैदराबाद विमान सेवा सुरू होणार आहे। या योजनेनुसार 1 तासापर्यंतचं अंतर असलेल्या विमानतळांना जोडण्यात आलंय। या विमानांमधल्या 50% जागा या 2,500 रुपये इतक्या कमी शुल्कामध्ये दिल्या जातील। त्यानंतरच्या जागांना अतिरिक्त शुल्क आकारलं जाईल। नांदेड ते मुंबई आणि नांदेड ते हैदराबाद ही सेवा ट्रूजेट कंपनी देणार आहे। ती 1 जून पासून सुरू होईल। कोल्हापूर ते मुंबई ही सेवा एअर डेक्कन कंपनी देणार आहे, जी सप्टेंबर पासून सुरू होईल। तर नाशिक ते मुंबई आणि नाशिक ते पुणे ही देखील सेवा एअर डेक्कन देणार आहे, तीही सप्टेंबर पासूनच। सोलापूर ते मुंबई ही सेवा देखील एअर डेक्कन देणार असून येत्या सप्टेंबर पासून ही सेवा सुरू होईल। गेल्या अनेक वर्षांपासून विमान सेवेसाठी प्रतीक्षेत असलेली ही शहरं आता राजधानीशी अवघ्या 1 तासाच्या अंतरावर आली आहेत। त्यामुळे सर्वसामान्य माणसाचं हवाई प्रवास करण्याचं स्वप्न आता नजरेच्या टप्प्यात आहे। ब्युरो रिपोर्ट, ABP माझा।